चला असं नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे. आपण कुपन घेऊन नाश्ता करू शकता. त्याचबरोबर चहाची व्यवस्था सुद्धा सुरू केलेली आहे. आपण कुपन घेऊन तिथे काउंटरवरती जायचं आहे. टीम का स्कोर 13. सेकंड सेमीफाइनल आप देख रहे हैं. रंधावा प्रीमियर लीग 2025 में सभी का तहे दिल से स्वागत. छोला मंडल इस टीम ने टॉस जीत के पहले गेंदबाजी का फैसला लिया है. इस बार ओवरपिच गेंद थी, ड्राइव करने का प्रयास और इसे खराब फील्डिंग. फील्डर को चकमा देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए चौका आता हुआ. सचिन के बल्ले से चौका और इस 4 रनों के साथ टीम का स्कोर अभी निजी 17 पर 17 17 रन. धनेश राउंड द विकेट. ओहो, ओवर पिच गेंद थी, बैट का अंदरूनी हिस्सा लग के साढ़े पतला अंदर हो. ओहो, काफी बेहतरीन स्ट्रोक. लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को लपेटा और भेज दिया 6 रनों के लिए. ये तारामंडल में गेंद टाटा बाय बाय करके 6 रनों के लिए सिक्सर. सचिन के बल्ले से आता हुआ है सिक्सर और ये 6 रनों के साथ टीम का स्कोर 23 रन. 23. ओहो, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, गैप में गेंद गेंद चली गई लॉन्ग ऑफ को क्लियर करके सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए चौका. और बेहतरीन इस्तेमाल कर रहे. बैकलिप को जल्दी नीचे लेके आ रहे और बॉल को कनेक्ट भारी कर रहे सचिन. टीम का स्कोर 27 रन बिना विकेट के नुकसान पर. पुलर लाइन की गेंद थी, ऑन ड्राइव किया, मिड ऑन नहीं है, लॉन्ग ऑन का शतरक्षक बॉल के नीचे. तब तक एक रन मुकम्मल किया सचिन ने और सिंगल के साथ ओवर की होती समाप्ति. पहला ओवर का खेल, 2 ओवर का खेल खत्म होने के बाद टीम का स्कोर 28 रन. महिंद्रा फाइनेंस एक भी विकेट नहीं ना. दो ओवर का खेल खत्म.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. विकेट गमावलेला नाहीये. हा प्लस पॉइंट आहे महिंद्रा फायनान्स या टीमचा. टॉस जिंकलाय छोले मंडल. या टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेले आहे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत. ओमकार आहे तीसरा ओव्हर डालने के लिए. ओवर नंबर 3 पे ओमकार. ओहो गेंद को उठाया, हवा में खेला और गेंद के नीचे फील्डर बेहतरीन जजमेंट करते हुए अच्छा कैच लपक लिया और पहला विकेट का पतन होता हुआ. महिंद्रा फाइनेंस इस टीम का पहला विकेट का पतन. अनिल बैक, सचिन बैक टू द पेविलियन. झालेला आहे. पहिला धक्का महिंद्रा फायनान्स या टीमला. सचिन चांगली बॅटिंग करत होता, सचिन चांगला मारत होता, सचिनच्या बॅट मधून चांगल्या धाबा येत होत्या आणि तो परतलाय. मिसटायमिंग स्ट्रोक होत असताना इलिव्हेशन जास्त प्राप्त करता आलं नाहीये सचिनला. त्या फटक्यामागे आता नवीन फलंदाज मैदानामध्ये हरीश आलाय. हरीश ओहो बिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल सुद्धा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झालाय. हरीशचा प्रयत्न फसलाय. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता चांगली गोलंदाजी होते अजित कडून. ओव्हर नंबर 3 मध्ये ओमकार कडून. डेड बॉलचा इशारा येतोय. कार्तिक अंपायर ज्याने आज पंचांची भूमिकेमध्ये पार पाडले. खूप चांगली पंचांची भूमिका. आकाश सिंगची राहिली, विजय पाटील सर होते, त्यानंतर कार्तिक. सकाळपासून आज पंचांची भूमिका ते पार पाडतायत. ओहो ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथेही प्रयत्न फसलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. लगातार दुसरा डॉट बॉल. उभा राहायचा आहे, परवा उभा राहायचा आहे, पूर्ण हप्ता आहे. पाय हलत नाही सर, पाय हलत नाही. कॅचिटचा कॉल आहे. लॉंग ऑफला खूप चांगली फिल्डिंग केबल कडून. एकच धाव इथे मिळते आणि या सिंगल नंतर ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर महिंद्रा फायनान्स या टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 1 गडी बाद 31 धावा. एकतीस धावा झालेत 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर.
विकेट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलेत. एकच धाव इथे मिळताना दिसते आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 32. षटकार येतोय. खूप चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका होता. इलिव्हेशन चांगलं प्राप्त केलं फटका मागे. कोणी मारला? अनिलच्या बॅट मधून सिक्सर आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 40. दादा जरा स्क्रीन अशी कर ना. बस 40 धाबा झाल्यात एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला 1 रन शॉट आहे. चला डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती आतापर्यंत महिंद्रा फायनान्स 42 धावा 42 आणि 43 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. छोला मंडलम या टीमच्या समोर 42 टू विन 43 टू विन.
चला पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. 43 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. चार धाबा झाल्यात. आणखीन एक आडव्या बॅटने ते खेळलं अलोंग द कार्पेट. हा बॉल चाललाय मिड विकेटच्या दरम्यान. फिल्डिंग चांगली होते तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन करत असताना. तोपर्यंत एक धावे ते मिळते. फलंदाज ओमकारला. ओमकारच्या बॅट मधून सिंगल येते. यावेळेस बॉलला हुक केला. विराटच्या बॅट मधून गॅप शॉट आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आता लॉंग लेगच्या दिशेने चाललाय. बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगल येते विराटच्या बॅट मधून. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 6. महेंद्र फायनान्स आणि त्यांच्या विरोधामध्ये छोला मंडलम असा सेमीफायनलचा दुसरा सामना तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. फटक्यामागे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता फेकी केली जाईल. एक धावी ते मिळताना दिसते. आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड होते रन आखे 7 धावा. 43 करायचे आखित या मॅच मध्ये. EU बँक न अगदी चौकारांच्या जोरावरती जास्त चौकारांच्या जोरावरती तो सामना जिंकला. कारण काय सामना रंगला होता. 79 धाबांचं लक्ष होतं. HDFC बँकचं मी कौतुक करेन. कोर कमिटीने जो निर्णय दिला तो अगदी सहजतेने मान्य केला. आणि खरोखरच याला म्हटलं जातं समजदारीचं क्रिकेट. फायनल मध्ये दाखल झालाय EU बँक. ओहो फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे आणि बॉलला उडवलाय काऊ कॉर्नरच्या वरून. बॉल सीमा रेषा पार येतोय षटकार. विराटच्या बॅट मधून हा षटकार येतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आहे 17. 43 धावांचं लक्ष्य. आता इथून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 26. 18 चेंडू 26 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलाय. निशिया बॉलिंग लॉंग ऑफला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत जर पाहिली तर 17 18. आता 17 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय तिथे प्रेक्षक. काय फटके वजे. विराटच्या बॅट मधून हा फटका पाहिल्यानंतर मला टिपिकल आमचा जो तुर्भेगावचा नमित पाटील आहे त्या स्टाईल मात्र हा षटका ठोकलाय. तशी शैली आहे बॅटिंग करण्याची. ओहो व्हॉट अ शॉट. बॅकफुटला जात असताना खिचून मारला बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो विराटच्या बॅट मधून. सामना लवकर संपेल असं वाटतंय. आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 30. फक्त आता 13 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 15 बॉल आणि 13 धावा हे समीकरण. काय फटकेबाजी आहे विराटची. खूप चांगली बॅटिंग तो करतोय. 5 बॉल मध्ये 23 धावा त्यानं बनवल्यात. 460चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट राहिलाय. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. हा बॉल डॉट आलाय विराट साठी. आणखीन एक पुलचा फटका पॉवरफुल आहे.
टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर आणि बॉल सीमारेषा पार. येतोय विराटच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. काफी बेहतरीन बैटिंग कर रही है विराज, क्रीज का एक बेहतरीन इस्तेमाल करते हुए. बॉटम एंड का खूब अच्छा इस्तेमाल. अभी टीम का स्कोर है 36, मतलब अभी 7 रनों की जरूरत है. 13 गेंदे 7 रन जीतने के लिए. स्विच हिट मारने का प्रयास, बैट का अंदरूनी हिस्सा लग के गेंद डीप थर्डमैन के रीजन में ट्रैवल होती हुई 1 रन मिलेगा विराज को. सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट हुआ, सिंगल के साथ ओवर की समाप्ति. और 2 ओवर का खेल खत्म होने के बाद टीम का स्कोर 36. अभी 12 गेंदे, 12 गेंदे में 6 रनों की जरूरत है. 12 गेंदे 6 रन, इस समीकरण, इस मैच में इक्वेशन. गेंद ज्यादा है और रन कम है. आकाश क्या कर रहा है? बैटिंग कर रहा है. 12 गेंदे 6 रन, गोलंदाजी मार्क वरती आता आलाय बॉलिंग साठी. हो बोलो कोण. राणाने कोणतेच पैसे दिले नाही. नागपूरचा फोन आलता. काय बोलतो? और गेम फिनिश. विराज के बल्ले से एक विजय स्ट्रोक आया है. वेल फिनिशर. और फाइनल में दाखिल एंट्री की है टीम महेंद्र फाइनेंस ने. अभी लास्ट मुकाबला रंधवा प्रीमियर लीग 2025 का ग्रैंड फिनाले, एयू बैंक वर्सेस महिंद्रा फाइनेंस. वेल प्लेड, अभिनंदन महिंद्रा फाइनेंस. छोला मंडलम, छोला मंडलम आणि त्यांच्या विरोधामध्ये एयू फाइनेंस. दोनों टीम के कप्तान अभी टॉस के लिए आना है, टॉस बॉक्स में.